Hello my dear students. Now in today's lecture we are going to study question number 10 of problem set 2. Okay. Now see here what is the given question. In this question Pranali and Prasad started walking to the east and to the north respectively. म्हणजे एकदा क्वेश्चन समजून घ्या बरं का काय दिलंय. इथे सपोज एक असा प्लेस आहे आणि या प्लेस पासून इकडे बघा असा ईस्टला चाललाय तो. कोण चाललाय ईस्टला? ईस्ट इकडे आहे आणि नॉर्थ इकडे आहे. आता बघा प्रणाली अँड प्रसाद स्टार्टेड वॉकिंग टू द ईस्ट अँड टू द नॉर्थ रिस्पेक्टिव्हली. म्हणजे प्रणाली ईस्टला चालली, इकडे ही चालली प्रणाली ईस्टला आणि हा कुठे चाललाय? हा नॉर्थला चाललाय. कोण? प्रसाद. प्रसाद चाललाय नॉर्थ. फ्रॉम द सेम पॉइंट ॲट द सेम स्पीड. म्हणजे एकाच पॉइंट पासून एका स्पीडने, म्हणजे इथून जर सुरू केलं तर जेवढ्या स्पीडने हा चाललाय तेवढ्या स्पीडने ही चालली प्रणाली. म्हणजे दोघांचे डिस्टन्स सेम राहतील. कारण इथून जर आपण एका स्पीडने जर पळायला सुरुवात केली इकडे आणि त्या स्पीडने इकडे गेला, तो ज्यावेळेस एका विशिष्ट वेळेनंतर समजा आफ्टर 2 hours, बघा आफ्टर 2 hours डिस्टन्स बिटवीन देम वॉज 15√2 किलोमीटर. फाइंड देअर स्पीड पर आवर. इथे सपोज आपण हा पॉइंट पकडूया ए. पण ए पासून कोण इकडे गेले? ईस्टला. ईस्ट म्हणजे पूर्वेला. पूर्वेला गेली ही प्रणाली. प्रणाली इथपर्यंत आली बी पर्यंत, ए बी. आणि हा प्रसाद जो आहे तो इथपासून इकडे आला नॉर्थला, म्हणजे उत्तरेकडे. नॉर्थला आला म्हणजे बघा नकाशामध्ये आपण दाखवत असतो. नकाशा जर बघितला तर तुम्ही या साईडला ईस्ट असते, या साईडला नॉर्थ असते. ईस्ट, वेस्ट, नॉर्थ आणि इकडे खाली साऊथ असं असतं. आता बघा इथून ही इकडे गेली, इकडे गेलाय, तर हा इथे सी पॉइंट आहे बघा. आणि मग त्यांनी काय म्हटलं आफ्टर 2 hours. म्हणजे बघा इथून ते निघाले, एक कुठली तरी एक मोटर बाईक असेल समजा, मग बाईकवर ते निघाले तर इथून इथपर्यंत आलं, इथून इथपर्यंत. तर त्यांचं म्हणणं आहे की आफ्टर 2 hours म्हणजे त्यांचा स्पीड सेम आहे. एका स्पीडने ह्या दोघांच्या गाड्या, इकडे ही ज्या स्पीडने चालली त्याच स्पीडने इकडे ही गाडी चालली. आणि मग दोन तासाच्या नंतर आफ्टर 2 hours the distance covered by this Pranali as well as by Prasad will be same. बरोबर आहे की नाही? जर ते एका स्पीडने चालले आणि एका विशिष्ट वेळेत 2 तासामध्ये जर बघितलं तर हा इथपर्यंत आलेला असेल ही आणि हा इथपर्यंत आलेला असेल, सेम डिस्टन्स येईल. म्हणजेच AB इज इक्वल्स टू काय? AC. कळतंय? आणि मग त्यांनी सांगितलंय डिस्टन्स बिटवीन देम, त्यांच्यामधलं हे अंतर. डिस्टन्स बिटवीन देम म्हणजे ज्यावेळेस ते पोहोचले तर त्यावेळेस त्यांच्यामधलं अंतर किती बघा, ते आपल्याला फाइंड आउट करायचं. आता ह्यांच्यामधलं डिस्टन्स बघा बरं, हे इथपासून इथपर्यंत. मग हे डिस्टन्स जे आहे बघा BC अँड दॅट इज गिवन 15√2 किलोमीटर. एवढं डिस्टन्स हे BC आलंय. आता इथे आपण काय म्हणूया बघा, AB इज इक्वल्स टू, आता AB काय? डिस्टन्स कवर्ड बाय प्रणाली. मग इथे आपण असं म्हणूया AB इज इक्वल्स टू डिस्टन्स covered by प्रणाली. म्हणजे AB चे अंतर आहे बघा, AB हे कोणी कव्हर केलंय डिस्टन्स? प्रणालीने. दुसरं बघा इथे AC. AC इज इक्वल्स टू, हे AC कोणी कव्हर केलंय? प्रसादने. मग इथे म्हणूया आपण इज इक्वल्स टू डिस्टन्स कव्हर्ड बाय प्रसाद. हे प्रणालीने कव्हर केले डिस्टन्स, हे प्रसादने कव्हर केलेलं डिस्टन्स. आता पुढे बघा, आता आपण म्हणणार ही BC. BC काय? डिस्टन्स बिटवीन देम. BC म्हणजेच डिस्टन्स बिटवीन प्रसाद, म्हणजे ह्या प्रणालीचा आणि प्रसादच्या दोघांमधलं हे अंतर आफ्टर 2 hours. मग इथं म्हणायचं डिस्टन्स बिटवीन देम. डिस्टन्स बिटवीन देम म्हणा किंवा प्रसाद आणि प्रणाली म्हटलं तरी चालेल. डिस्टन्स बिटवीन प्रसाद अँड प्रणाली. बघा दोघांच्या मधलं अंतर ते किती दिलंय? 15√2 किलोमीटर एवढं अंतर दिलंय. आता एक सिंपल लॉजिक तुम्हाला कळत आहे, ह्याच्यात काय करायचं नेमकं लक्षात घ्या. इथून एवढं अंतर, इथून एवढं अंतर, सेम स्पीडनं गेले. ते अशा सेम स्पीडनं गेले म्हटल्यावर सारख्या अंतरावर जाऊन पोहोचतील. 2 तासानंतर, 3 तासानंतर सारख्या अंतरावर इथे राहतील, 4 तासानंतर इथे राहतील. पण ते अंतर इथपासूनचे हे सारखे राहतील. कळतंय ना? स्पीड सेम आहे त्यांचा.
मग आता आपल्याला काय करायचं इथे लक्षात घ्यायचंय की त्यांचा दे हॅव सेम स्पीड, देअरफॉर AB इज इक्वल्स टू AC, हे दोन इक्वल येतील. मग ह्याला जर x मानलं तर हे सुद्धा x होईल. मी इथे सांगायचं देअर स्पीड इज सेम, त्यांचा स्पीड कसा आहे सेम, दे हॅव सेम स्पीड, देअर स्पीड इज सेम, त्यांचा स्पीड सेम आहे. देअरफॉर मग हे अंतर AB आणि AC, देअरफॉर AB इज इक्वल्स टू AC, AB आणि AC इक्वल येतील अँड दॅट इज इक्वल्स टू x. से ह्याला आपण x म्हणूया. या दोघांचं बघा AB आणि AC इक्वल आले हे दोन, जर हे दोन्ही इक्वल असतील तर त्याला आपण म्हणायचं x आणि त्याला म्हणायचं से, त्याला x म्हणूया आपण. आणि मग आता बघा, आता इथे ऍक्च्युली ही आणि ही साइड इथे मध्ये राईट अँगल येणार, कारण ह्या दोन अशा डायरेक्शनने जातात की हे राईट अँगल असतो. मग सरळ आपल्याला इन राईट अँगल ट्रायंगल BAC, सरळ पायथागोरस वापरा. इथे x आणि हा, त्याच्यावर तुम्हाला ह्या x ची व्हॅल्यू मिळेल. इथे म्हणायचं इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल. कोणता राईट अँगल ट्रायंगल? BAC. इन राईट अँगल ट्रायंगल BAC. बघा बरं, हा राईट अँगल ट्रायंगल BAC मध्ये काय येईल मग? AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल्स टू BC स्क्वेअर किंवा BC स्क्वेअर इज इक्वल्स टू, देअरफॉर बाय कशाने? पायथागोरस थिअरम. मग आता पायथागोरस थिअरम काय सांगतो बघा, पायथागोरस थिअरम काय येईल मग? पायथागोरस थिअरमने AB स्क्वेअर आपलं BC स्क्वेअर इज इक्वल्स टू, बघा देअरफॉर BC स्क्वेअर इज इक्वल्स टू, ह्या BC चा स्क्वेअर इक्वल्स टू AB आणि AC चा स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आपण. AB किती आहे? BC किती आहे? 15√2. मग त्याचा स्क्वेअर 15√2 चा स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू AB किती आहे? x, म्हणजे x चा स्क्वेअर प्लस AC किती आहे? x, त्याचा पण स्क्वेअर. मग बघा x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर किती झाले? 2x स्क्वेअर. आता इथे बघा 15 चा स्क्वेअर 225 इंटू, कळतंय ना, 15√2 चा स्क्वेअर, मग 15 चा स्क्वेअर 225 आणि √2 चा स्क्वेअर, √2 चा स्क्वेअर काय येईल? 2 ओनली. बघा ना, 15 चा स्क्वेअर केला आणि √2 चा स्क्वेअर 2, आणि इकडे बघा इज इक्वल्स टू 2x स्क्वेअर, हा 2x स्क्वेअर इथे. आता या बाजूचा 2 आणि हा 2 इकडे जर आला तर डिव्हाइड करेल, कॅन्सल होईल, म्हणजे x स्क्वेअर इक्वल्स टू काय उरलं? 225. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, मग टेकिंग स्क्वेअर रूट, मग x स्क्वेअरचं काय येईल? फक्त x स्क्वेअरचं स्क्वेअर रूट x आणि 225 चं 15. कळतंय का? किंवा तुम्ही डायरेक्टली इथे नाही, असू द्या, तुम्हाला कळणार नाही परत. हे जर तसे ठेवलं, त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर ह्या √2 सोबत ह्याला कॅन्सल करून √2 चा स्क्वेअर आणि 2 सेम, आणि हा 15 चा स्क्वेअर आणि त्याचं स्क्वेअर रूट म्हणजे 15 ॲज इट इज. असं केलं काय आणि असं केलं काय, म्हणजे डायरेक्टली तुम्ही असंच लिहा. x म्हणजेच x काय बघा, AB इज इक्वल्स टू AC. मग इथे x म्हणजेच काय? AB इज इक्वल्स टू AC इज इक्वल्स टू x इज इक्वल्स टू 15 किलोमीटर. काय आलं ते? 15 किलोमीटर, म्हणजे आपल्याला हे डिस्टन्स मिळालं. तर त्यांनी काय विचारलं? फाइंड देअर स्पीड पर आवर. आता स्पीड काढायचं आहे, हे तर आपल्याला डिस्टन्स मिळाले. बघा, दिस इज व्हॉट? दिस इज डिस्टन्स. हे तर डिस्टन्स आहे, आपल्याला स्पीड काढायचं. मग स्पीड म्हणजेच काय? डिस्टन्स अपॉन टाइम. मग आता बघा, देअरफॉर स्पीड, नाव स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता मला सांगा डिस्टन्स काय रे बाळांनो? डिस्टन्स तर एवढं आहे, 15 किलोमीटर. हे किलोमीटर मध्ये, 15 किलोमीटर. आणि अपॉन टाइम, टाइम कशामध्ये? टाइम 2 आवर्स, म्हणजे इथे 2 आलाय आवर्स मध्ये. बघा, किलोमीटर पर आवर, एकाच युनिट म्हणजे ह्याच्यामध्ये बसता येते. तर मग आता 15 किलोमीटर, इथं जर मीटर असतं तर टाइमचं सेकंड करावं लागलं असतं आपल्याला. हे किलोमीटर आहे म्हणून टाइम आवर्स मध्ये लागतो. इथे जर हे मीटर मध्ये दिलं असतं तर खाली आपल्याला हे सेकंड मध्ये घ्यावं लागलं असतं. म्हणजे किलोमीटर आणि आवर करेक्ट आहे. मग आता 2 1 जा 2, 2 7 जा 14, एक उरला 2 5 जा 10, म्हणजे 7.5. मग स्पीड काय आला? स्पीड इज इक्वल टू बघा 7.5. हा किलोमीटर आणि इकडे खाली आवर, म्हणजे किलोमीटर पर आवर्स, किलोमीटर पर आवर. कळलं का बाळांनो? काय केलंय? सिंपल आहे बघा. इथून हा इकडे चाललं, इकडे चाललं, या दोघांचा स्पीड सेम आहे, म्हणजे त्यांचे अंतर, कापलेले अंतर सेम. 2 आवर्स, आफ्टर 2 आवर्स, 2 तासानंतरचे सेम अंतर. त्यांनी म्हटलं ह्या दोघांमधलं त्या वेळेचं अंतर इतकं दिलंय.
म्हणजे आपल्याला हे दोन सेम म्हटलं, हा एक्स हा एक्स, पायथागोरस वापरलं ह्याच्यामध्ये, ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर इज इक्वल टू धिस. त्याच्यावर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळाली. एक्स कळला, हा मग आपल्याला काय काढायचं, स्पीड. मग स्पीडसाठी आपल्याला डिस्टन्स कळलं, एवढं डिस्टन्स, आणि अपॉन किती वेळ लागला ह्या डिस्टन्स कव्हर करणे, इथपासून इथपर्यंत डिस्टन्स एक्स म्हणजेच एवढं 15 किलोमीटर. तेवढं जाण्यासाठी किती वेळ लागला, 2 तास, म्हणजे 2 आवर्स. डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे 15/2, दॅट गिव्स स्पीड. दॅट स्पीड इक्वल्स टू 7.5 km/h. ओके, चला पटपट लिहून घ्या बाळांनो. Now see the next question. In triangle ABC here, see, in triangle ABC angle BAC, this angle is 90 degree given. After that BL and segment CM, see, this is BL, म्हणजे ही BL जी आहे ही, this is median given, ही median आहे. median म्हटल्यानंतर हा L काय आला, ही जर अशी median, तर L काय ह्या साइडचा मिड पॉइंट, बरोबर आहे. नेक्स्ट, BL is the median and segment CM are median. CM बघा, CM बघा, जशी ही BL तशी इकडे CM. BL जर मीडियन, इकडे CM सुद्धा मीडियन, हा M सुद्धा काय झाला, ह्या AB चा मिड पॉइंट. मग पुढे देन प्रूव्ह दॅट, आणि हे प्रूव्ह करायचे. आता बघा बरं काय, इथे आपण म्हणूया टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचे ते बघा. मग काय दिले इथे, 4 times BL square plus CM square, BL square plus CM square is equals to 5 BC square. हा 5 BC square इथे आला. आता बघा बरं का, इथे आपल्याला BL लागते, ह्याचा अर्थ आपल्याला हा BL चा. दुसरा CM म्हणजे हा CM, ज्याच्यामध्ये BL आहे, BL, दिस BL. हा ट्रायंगल घेऊया आपण BAL. दुसऱ्यामध्ये आपल्याला CM लागते, ही CM, त्याच्यासाठी हा ट्रायंगल घेऊया CA, CMA किंवा MCA, बरोबर आहे. म्हणजे ह्या साइड ज्या आहेत ज्याच्यामध्ये BL येते तो हा ट्रायंगल घेऊ आपण, ज्याच्यामध्ये CM येते हा ट्रायंगल घेऊया. ओके, आता ह्याला ऍक्च्युली आपल्याला 2 पद्धतीने सोडवता येईल. पहिलं म्हणजे आपण पायथागोरसने सोडवू शकतो, जे तुम्हाला सहज शक्य होईल. किंवा नेक्स्ट जी मेथड आहे ती अपोलोनियस थेरम. बघा, ही मीडियन आहे म्हटल्यानंतर ह्याचा स्क्वेअर, हे बघा मीडियन जिथून आली, ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 times दिस स्क्वेअर प्लस 2 times दिस स्क्वेअर. त्याच्यात सबस्टिट्यूशन केलं तरी तुम्हाला जमेल. प्रयत्न करा, नाही याला तुम्हाला विचारू शकतो तुम्ही. इथे आपण पायथागोरस घेऊ, ते तुम्हाला जास्त सोपं वाटेल. मग आता बघा, आता BL स्क्वेअर वाला येते इथे, आपण म्हणूया इथे प्रूफ. आता प्रूफ मध्ये बघा बाळांनो, जिथे BL लागते म्हणजे आपण हा ट्रायंगल घेऊ BL किंवा सॉरी BAL. इन ट्रायंगल BAL, या BAL मध्ये बघा अँगल A इज इक्वल्स टू 90 डिग्री. अँगल BAL इक्वल्स टू 90 डिग्री. हा BAL किती आहे, 90. Therefore, by Pythagoras theorem, आता पायथागोरस थिअरम ने काय होईल बघा. पायथागोरस थिअरम काय सांगतो इथे, या ठिकाणी BL स्क्वेअर इज इक्वल्स टू BA स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर. बघा, BL स्क्वेअर इथे, BL स्क्वेअर इज इक्वल्स टू, बघा, BL स्क्वेअर इज इक्वल्स टू BA आणि AL, म्हणजेच आपण असं म्हणूया AB स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर. ह्याला नंबर द्या 1. चला आपल्याला BL स्क्वेअर, सॉरी एक मिनिट, आपण काय करू, आणखी त्याला सबस्टिट्यूट करू. जसं की आपल्याला कोण कोण हवं इथे, BL आलाय, AB नाहीये आणि AL पण नाही. पण आता काय करायचं, एकदा थोडंसं त्याचं लॉजिक वापरा. बघा, BL आपल्याला लागतोय, BL तसाच ठेवा. आता AB जो आहे बघा, AB तर पूर्ण साइड आहे ती पण तशीच ठेवा. पण AL जे आहे बघा, AL ही अर्धी, मग AL म्हणजे हाफ ऑफ AC म्हणू शकतो का आपण, हो. मग AL म्हणजेच हाफ ऑफ AC, या AC ची अर्धी म्हणजे AL. ओके, मग AL च्या जागेवर मी काय करणार इथे, आता बघा AB स्क्वेअर प्लस, आता AL चा स्क्वेअर, बट AL इज व्हॉट, हाफ ऑफ AC. AL म्हणजेच अर्धी AC, मग इथे मी हाफ AC लिहिणार आहे. आणि हा AL चा स्क्वेअर म्हणजे हाफ AC चा सुद्धा स्क्वेअर. बघा बरं, या AL चा स्क्वेअर म्हणजे या AC ची अर्धी जी आहे हाफ ऑफ AC तिचा पण स्क्वेअर. आता बघा काय इथे, BL स्क्वेअर इज इक्वल्स टू इथे AB स्क्वेअर प्लस, बघा AB स्क्वेअर प्लस 1/2 चा स्क्वेअर म्हणजे 1/4 आणि AC चा स्क्वेअर AC स्क्वेअर ॲज इट इज. आता बघा बरं इथे काय दिसतंय आपल्याला, इथे आपण काय करू, इथे 4 दिसतोय खाली, मग आपण सगळ्यांना 4 ने मल्टिप्लाय करू. मग इथे म्हणायचं
मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 4. जर 4 ने मल्टिप्लाय केलं बाळांनो तर काय येईल मग इथे बघा, इथे 4bl स्क्वेअर कसं इथे 4 ने मल्टिप्लाय केलं तर याचा 4bl स्क्वेअर इथे 4 into this आणि 4 कॅन्सल होतील इथे, म्हणजे फक्त ac स्क्वेअर उरेल. बघा 4bl स्क्वेअर इज इक्वल टू 4bl स्क्वेअर इज इक्वल टू 4ab स्क्वेअर. आता इथे 4 into 1/4, 4 आणि 1/4 म्हणजे 4 कॅन्सल म्हणजे फक्त ac स्क्वेअर उरेल, ac स्क्वेअर. आता ह्याला नंबर देऊ आपण 1. मग जसं आपण इथे बघितलं बघा BAL हा ट्रायंगल घेतला बघा. कोणता घेतला होता आता आपण? हा घेतला होता बघा BAL. आता दुसरा कोणता घ्यायचा आपल्याला? हा CM घ्यायचा ना. आता CM साठी कोणता? CM साठी आपल्याला हा घ्यावा लागेल CAM. इन राइट एंगल ट्रायंगल CAM. इन राइट एंगल ट्रायंगल CAM. आता CAM बघा, CAM या ट्रायंगल मध्ये बाय पायथागोरस थिअरम, देअरफॉर बाय पायथागोरस थिअरम काय येईल मग पायथागोरस थिअरम ने CM चा स्क्वेअर इज इक्वल टू बघा CM स्क्वेअर इज इक्वल टू इथे AM स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, हे हा आणि ही साइड, मग AM चा स्क्वेअर प्लस हा AM स्क्वेअर आणि ही दुसरी साइड AC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. सिंपल आहे ना पायथागोरस. बघा ना हा ट्रायंगल. आता जर तुम्हाला नसेल कळत इकडे लक्षात घ्या, आता कळला तुम्हाला. आता हा दुसरा मी असा दाखवतो बघा, असा दिसला. आता बघा CAM या ट्रायंगल मध्ये CM चा स्क्वेअर इज इक्वल टू CA म्हणजेच AC स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर, AC स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर, ह्याला पायथागोरस थिअरम. आता इथे तसंच करायचं बघा. हा AM जो आहे बघा, इथे आपलं हे राहिलं बरं का सांगायचं काय, AL इज इक्वल टू हाफ ऑफ AC. तुम्ही AL जो आहे AL AC च्या अर्धा, ह्याला काय रिझन? L इज द मिड पॉइंट ऑफ AC असं सांगा. इथे काय सांगावं लागेल? L इज द मिड पॉइंट ऑफ AC. L हा मिड पॉइंट आहे L AC चा, म्हणजेच AL म्हणजे हाफ ऑफ AC, त्याच येतं L म्हणजे हाफ ऑफ AC. आता इथे पण बघा AM जो आहे AM म्हणजे इथे AM ला रिप्लेस करायचं. मग AM म्हणजे हा एवढा AM, मग M काय झाला? मिड पॉइंट. मग इथे म्हणायचं M इज द मिड पॉइंट ऑफ AB चा M हा मिड पॉइंट. मग इथं काय येईल बघा, देअरफॉर CM स्क्वेअर इज इक्वल टू AM च्या जागेवर मी AM म्हणजेच काय अर्धा AB, एक AM म्हणजे हाफ AB म्हणजे AB चा अर्धा, हाफ AB ची किंमत AM इतकी आहे, ह्याचा स्क्वेअर म्हणून ह्याचा पण स्क्वेअर आणि प्लस AC स्क्वेअर. आता ह्याचं काय येईल बघा, CM स्क्वेअर इज इक्वल टू हाफचा स्क्वेअर 1/4 AB स्क्वेअर प्लस हा AC स्क्वेअर तसाच. मग मल्टिप्लाय करा बोथ साइड्सला 4 ने, मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 4. जर 4 ने मल्टिप्लाय केलं दोन्ही साइड्स ना, मग इथे काय येईल 4CM स्क्वेअर, ह्या 4CM स्क्वेअर येईल ह्याचा. इथे बघा 4 into हे 4 into 1/4, 4 ला 4 कॅन्सल, फक्त AB स्क्वेअर उरेल प्लस 4 into AC स्क्वेअर, ह्याला 4 ने आणि 4 ने मल्टिप्लाय, देन हिअर विल बी 4AC स्क्वेअर. गिव्ह हिअर नंबर 2. मग बघा बरं आता 1 मध्ये 4BL स्क्वेअर आला आणि 2 मध्ये 4CM स्क्वेअर आला. बघा बरं 4BL स्क्वेअर आणि 4CM स्क्वेअर, म्हणजे इथे हा जो 4BL स्क्वेअर आला इथे 4CM स्क्वेअर आला. मग ऍड 1 and 2 हे जर ऍड केले तर LHS ला दोघं 4 ऍड होतील. म्हणजे बघा ऍड 1 and 2, 1 आणि 2 ला जर ऍड केलं तर बघा आता 4BL स्क्वेअर इथे 4BL स्क्वेअर प्लस बघा 4BL स्क्वेअर प्लस 4CM स्क्वेअर, 4CM स्क्वेअर इज इक्वल टू बघा बरं 4BL 4CM. आता ह्यांच्या LHS ऍड केला, आता RHS ऍड करायच्या बघा 4AB प्लस AC स्क्वेअर, 4AB प्लस AC स्क्वेअर प्लस इथे घेतो मी खाली, इथे घेतो बघा 4AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर हे घेतला आणि प्लस आता ह्याच्यात इकडची साइड बघा ही घेतली आपण अगोदर, आता ही घ्यायची त्यामध्ये ऍड करायचं. मग काय प्लस AB स्क्वेअर हा प्लस 4AC स्क्वेअर प्लस 4AC स्क्वेअर.
आता बघा बरं 4ab स्क्वेअर हे आणि प्लस 1ab स्क्वेअर 4 प्लस 1 किती झाले 5ab स्क्वेअर 5ab स्क्वेअर प्लस हा एक ac स्क्वेअर आणि हे 4 4 आणि 5 ac स्क्वेअर म्हणजे 5ac स्क्वेअर. या दोघांमधून मी 5 कॉमन काढतो बघा. इथे जर 5 कॉमन घेतला तर काय येईल बघा बरं बाळांनो इज इक्वल्स टू 5 इंटू ब्रॅकेट. आता 5 जर दोघांमधून कॉमन आला इथं काय होईल ab स्क्वेअर प्लस इथे काय उरला ac स्क्वेअर आणि दोघांमधला 5 बाहेर आला. म्हणजेच काय आलं बघा इथे ह्या दोघांमध्ये बघा आता इथे ही बाजू आहे बघा काय ही बाजू 4bl स्क्वेअर प्लस 4cm स्क्वेअर. मी दोघांमधून 4 कॉमन काढतो. 4 जर घेतलं तर इथं काय उरलं bl स्क्वेअर प्लस cm स्क्वेअर. त्या दोघांमधून 4 बाहेर घेतला हे आतलं उरलेलं हे इथं लिहिलं. मग हे 4 इंटू bl स्क्वेअर प्लस cm स्क्वेअर हे ऍज इट इज आलं बघा. LHS तर मिळाली. आता RHS कडे बघा 5 इंटू आता ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर. बघा बरं ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर पायथागोरसने जर बघितलं तर ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर इज इक्वल्स टू bc स्क्वेअर. म्हणजेच ह्याच्या जागेवर काय येणार आहे bc स्क्वेअर. bc चा काय स्क्वेअर. पण त्याला रिझन तुम्हाला द्यावं लागेल. इकडे काय सांगावं लागेल सिन्स काय इन राईट अँगल ट्रायंगल किंवा हे नंतरच्या स्टेपला इथे अगोदर आपण ते सांगू आणि मग पुढे लिहू. तुमचं गोंधळ नको राहिला. फक्त बघा इथे आपण काय करू ही स्टेप जी आहे इथे अगोदर सांगून टाकू ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर काय येतं. मग बघा इन राईट अँगल ट्रायंगल BAC इन राईट अँगल ट्रायंगल BAC. आता या राईट अँगल ट्रायंगल बघा BAC मध्ये इन राईट अँगल ट्रायंगल BAC. मग या BAC मध्ये काय बाय पायथागोरस थेरम काय सांगतो पायथागोरस थेरम या BC चा स्क्वेअर इज इक्वल्स टू BC स्क्वेअर इज इक्वल्स टू काय BC स्क्वेअर म्हणजेच AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. मग आता हे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर ते इथंच आहे. हे बघा हे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. ह्याच्या जागेवर आपण हा BC स्क्वेअर टाकू शकतो की नाही. येस. मग बघा आता देअरफॉर 4bl स्क्वेअर प्लस 4 या दोघांमधून तर आपल्याला कॉमन घ्यायचा होता ना. याच्या दोघांतला मधला हा कॉमन इथे घेतला. मग आता काय 4bl स्क्वेअर प्लस cm स्क्वेअर bl स्क्वेअर प्लस cm स्क्वेअर इज इक्वल्स टू किंवा ह्या स्टेपला जर तुम्ही तसाच ठेवला तरी काय अडचण नाही. तुम्हाला कळण्यासाठी राहू द्या. या स्टेपमध्ये तसाच ठेवा. या दोघांमधला 4 जो आहे बघा या दोघांमधला हा जो 4 आहे हा 4 दोघांमधला कॉमन घेतला इथे. मग आतमध्ये उरला bl स्क्वेअर आणि इथे उरला cm स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू बघा इथे 5 इंटू आता 5 इन ब्रॅकेट बघा 5 इंटू ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर. पण त्याच्या जागेवर काय bc स्क्वेअर अँड दॅट इज bc स्क्वेअर विच इज द रिक्वायर्ड प्रूफ. कळलं का बाळांनो काय केलं इथे. खूप सिंपल आहे. फक्त पायथागोरस थेरम 3 वेळेस वापरला. पहिल्यांदा कुठे bl स्क्वेअर इथे म्हणजे हा ट्रायंगल घेतला इथे पायथागोरस एकदा वापरलं त्याला नंबर 1 दिला हे मिळालं. दुसऱ्या वेळेस पायथागोरस वापरला cm हा हायपोटेनस घेऊन ह्या ट्रायंगलला दुसऱ्यांदा वापरला त्याला 2 नंबर दिला. सोडत इथपर्यंत आलो आणि मग नंतर ह्या ह्याचं पहिलं आणि जे दुसरं त्यांना ऍड केलं आणि ऍड करत करत पुढे गेलो तर आपल्याला काय मिळालं असं ऍड करत करत 4 इंटू हे cm स्क्वेअर आणि 4 इंटू ab स्क्वेअर ह्या दोघांचं काय झालं लक्षात घ्या. 4 इंटू cm स्क्वेअर दुसरा कोणता आहे 4 इंटू bl स्क्वेअर हे दोन ऍड झाले. हे दोन पहिलं आणि दुसरं ऍड केलं हे मिळालं आपल्याला ऍड केल्यानंतर. त्याला सोडत पुढे गेलो तर लास्टला आपल्याला कळलं ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर येते म्हणजेच ab स्क्वेअर आणि ac स्क्वेअर. इथे परत एकदा आपण पायथागोरस वापरलं म्हणजे 3 वेळा. पहिला या ट्रायंगलला दुसरं या ट्रायंगलला पायथागोरस आणि तिसरं ह्या मोठ्या ट्रायंगल मध्ये पायथागोरस लास्टला आणि तेच व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. सिंपल 3दा पायथागोरस वापरायचं. जर तुम्हाला हे अपोलोनियसने सोडवायचं असेल तर ह्याला 2 वेळेस अपोलोनियस वापरायचं. एकदा ही मेडियन घ्या दुसऱ्या वेळेस ही मेडियन घ्या आणि त्याला सबस्टिट्यूशन करायचं. ओके चला पटपट कॉपी करा बाळांनो. ओके थँक्यू स्टुडंट्स.